पश्चिम आशियातील महिन्याभराची शांतता भंग झाली असून 4 मेला इराणनं UAEवर भीषण क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला चढवलाय। या हल्ल्यामुळे फुजेरा तेल प्रकल्पाच्या क्षेत्रात मोठी आग लागली असून या 3 भारतीय नागरिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे। UAEच्या हवाई संरक्षण दलानं अनेक क्षेपणास्त्र निकामी केल्याचा दावा केला असला तरी काही ड्रोन धडकल्यानं मालमत्तेचं मोठं नुकसान झालंय। अमेरिका आणि इराण दरम्यान सुरू असलेल्या शस्त्रसंधीच्या चर्चेदरम्यानच हा हल्ला झाल्यानं तणाव कमालीचा वाढलाय। संयुक्त अरब अमिरातीवर इराणकडून झालेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यानंतर आता अमेरिकन दूतावासानं मोठी पावलं उचलली आहेत। अमिरातीमधल्या अमेरिकन मिशननं तिथं राहणाऱ्या आपल्या नागरिकांसाठी संभाव्य हवाई हल्ल्यांचा इशारा देणारा अलर्ट जारी केलाय। अमेरिकन नागरिकांना सुरक्षित स्थळी आश्रय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। तर संयुक्त अरब अमिरातीच्या समुद्र किनाऱ्याजवळ एका जहाजावर हल्ला झाल्याचा खळबळजनक दावा इराणची सरकारी वृत्तवाहिनी फार्सनं केलाय। इराणच्या टेलिव्हिजननं या जहाजाचं छायाचित्र प्रसिद्ध करत हे जहाज हल्ल्याचा शिकार झाल्याचं म्हटलंय। या घटनेमुळे आखाती देशांमधील सागरी मार्गावरील तणाव वाढला असून आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय। हा हल्ला नेमका कोणी केला आणि यात किती नुकसान झालंय याची अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाहीये। या दाव्यामुळे पश्चिम आशियातील सागरी वाहतूक क्षेत्रात चिंतेचं वातावरण पसरलंय। तर इराणच्या इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने एक खळबळजनक व्हिडिओ प्रसिद्ध केलाय। या व्हिडिओमध्ये होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिकन युद्धनौकांना लक्ष्य करून करण्यात आलेल्या हल्ल्याचे दृश्य असल्याचा दावा इराणनं केलाय। या चित्रफितीमुळे आखाती देशांमधील लष्करी संघर्षानं रौद्र रूप धारण केल्याचे संकेत मिळत आहेत। तर होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराण आणि अमेरिका यांच्यातील लष्करी तणावानं पुन्हा एकदा धोक्याची पातळी ओलांडली आहे। इराणच्या लष्करानं एका अमेरिकन युद्धनौकेला या भागातून माघारी फिरण्यास भाग पाडल्याचा दावा केलाय। इतकंच नव्हे तर जास्क बंदराजवळ या नौकेवर क्षेपणास्त्रानं मारा केल्याचंही इराणच्या सरकारी माध्यमांनी म्हटलंय। मात्र अमेरिकेनं हे सगळे दावे फेटाळून लावलेत।